शिवराय मित्रांनो, रासायनिक खताचे भाव नियंत्रित राहण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून NBSच्या माध्यमातून जे काही खतावर अनुदान दिलं जातं, तर ते अनुदान याच्यापुढे सुद्धा ठेवण्यात यावं, अशा प्रकारचं जे काही केंद्र शासनानं तर याच्यासाठी मंजूर देण्यात आली। तर मित्रांनो, आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही खताचे नवीन दर जाहीर झालेले आहेत, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पॅराडा फॉस्फॅट, त्याच्यानंतर ज्वारी ॲग्रो, ह्या ज्या काही महत्त्वपूर्ण कंपनीच्या ज्या काही कंपन्या आहेत खताच्या, तर यांनी जे काही नवीन खताचे दर आहेत, तर ते खताचे दर कृषी विभागाकडे सादर केले आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता कोणत्या खताला किती भाव आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये DAPची जी काही 50 किलोची बॅग आहे, तर ती तुम्हाला मिळणार आहे 1350 रुपयाला, आणि 1 जानेवारी 2025 पासून हा दर नियंत्रित केला। तर मित्रांनो, जी काय DAPची 50 किलोची बॅग आहे, तर सर्व शेतकऱ्यांना फक्त 1350 रुपयाला या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यानंतर जे काय NPK 10-26-26 ती सुद्धा 50 किलोची बॅग या ठिकाणी 1725 रुपयाला मिळणार आहे। याच्यावर जे काय अतिरिक्त कर आहे, तर तो शासनाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर NPK 12-32-16 ही सुद्धा 50 किलोची बॅग आहे, ती सुद्धा तुम्हाला 1470 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर NPK 19-19-19 ही सुद्धा 50 किलोची बॅग तुम्हाला या ठिकाणी 1675 रुपयाला मिळणार आहे। तसेच NPS 20-20-20-013 ही जी काय खताची बॅग आहे, तर ही 50 किलोची बॅग आहे, आणि ही बॅग सुद्धा तुम्हाला फक्त 1300 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर NP 14-28-0 ही बॅग सुद्धा आहे, आणि ही 50 किलोची बॅग तुम्हाला 1700 रुपयाला या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यानंतर NPK 14-28-14 ही बॅग सुद्धा 50 किलोची आहे, आणि ही बॅग तुम्हाला 1795 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर NP 24-24-0 ही सुद्धा 50 किलोची बॅग आहे, आणि ही बॅग या ठिकाणी 1650 रुपये तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून उपलब्ध झाली आहे। त्याच्यानंतर NP 28-28-0 ही सुद्धा 50 किलोची बॅग आहे, आणि ही बॅग तुम्हाला या ठिकाणी 1700 रुपयाला मिळणार आहे, आणि त्याचा नवीन दर 1 जानेवारी 2025 पासून ठेवण्यात आला। तसेच NPK 15-15-15-09 ही बॅग सुद्धा आहे, आणि याची जी काय 50 किलो आहे ती तुम्हाला 1470 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर NPK 14-35-14 ही सुद्धा 50 किलोची बॅग आहे, आणि या ठिकाणी 1800 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। तसेच MOP 50 किलोची बॅग आहे, ही सुद्धा तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना 1550 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर नीम कोटेड युरिया ही सुद्धा 50 किलोची बॅग आहे, आणि ही बॅग तुम्हाला 266 रुपयाला मिळणार आहे। त्याच्यानंतर SSP ग्रॅन्युटेड ही जी काय बॅग आहे, ही सुद्धा तुम्हाला 570 रुपयाला मिळणार आहे। तसेच SSP पावडर हे सुद्धा तुम्हाला 530 रुपयाला मिळणार आहे। तसेच SSP इंडिकेटेड बोर्नेटेड ही बॅग सुद्धा तुम्हाला 700 रुपयाला मिळणार आहे। तर मित्रांनो, हे आहेत खताचे नवीन दर, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला या मूळ किमतीमध्ये न देता काही दुकानदार तुम्हाला याच्यापेक्षा जर जास्त पैसे घेत असेल, तर त्या शेतकऱ्यांची तुम्हाला तक्रार देखील करता येते। तर मित्रांनो, ही तक्रार कसा करायची याची सविस्तर माहिती आपण ह्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।